गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। तर आज फार थंडी होती, तर मी उन्हात येऊन बसले। ॲक्च्युली मॉर्निंगला मला शूट नाही करता आलं, कारण थंडीत ना मला बिलकुल पण उठावं असं नव्हतं वाटत। बट तरी मी 8 वाजता उठली। आज लेट झालं उठायला, म्हणून पटपट आवरलं। तर आज मी माझे हेअर पण वॉश केलेत। तर इतकं थंडगार आहे ना घरात, म्हणून मी उन्हात येऊन बसले थोड्या वेळ, आणि खूप छान वाटतं उन्हात थोडं बसलं काही। आता जोपर्यंत माझे हेअर्स व्यवस्थित सुकत नाही ना, तोपर्यंत मी उन्हातच बसणार, कारण घरात जायची माझी बिलकुल पण इच्छा नाही आहे। इतकं थंड वाटतंय घरात, म्हणून आता थोड्या वेळ उन्हात बसेल मस्त। आणि फार भारी वाटतं एकदम उन्हात, आणि हवा पण चालू आहे ना थंडगार, म्हणून मग जास्तच म्हटलं डोकं वगैरे दुखायचं अजून, म्हणून म्हटलं उन्हात बसूया आणि आपले केस पण सुकतील। तर क्लायमेट तर एकदम छान आहे, बट थंडगार आहे खूप। तर मी केव्हाची उन्हात बसले होते ना, तर माझे हेअर्स बघा मस्त सुकलेत, आणि बिलकुल पण आता थंडी वाजत नाही आहे। इतका वेळ उन्हात बसले ना, मस्त असं गरम गरम वाटतं आहे। तर हेअर्स पण मस्त सुकून गेलेत, हेअर ड्रायरची पण ज़रूरत नाही आहे। आणि ज्या दिवशी मी माझे हेअर वॉश करते ना, त्या दिवशी मला माझे केस फार आवडतात। तर आता जेवण करून घेते। जेवणामध्ये मेथीची भाजी आणि चपाती आहे। तर माझं जेवण वगैरे झालं, त्यानंतर चला आता पाणी पिलं ना, तर अजून थंडी वाजली मला, म्हणून म्हटलं चला आता सॉक्स घालून घेते आणि कॅप पण घालून घेतली, कारण घरात ना फारच थंड लागतं आहे। फरची तर फार थंड आहे। बाहेर गेलं ना मस्त वाटतं उन्हात, बट इतक्या वेळ जास्त वेळ उन्हात बसलं ना तर ऊन पण लागतं, तर हा पण प्रॉब्लेम अजून। म्हणून म्हटलं चला आता टोपी आणि पायमोजे तरी घालून घेऊया, म्हणजे छान वाटतं। आणि आज केस धुतले ना तर फारच भारी वाटतं आहे। तर मला पाणी प्यायचं होतं अजून। हिवाळ्यात कसं तहान लागते, बट थंड पाणी नाही का प्यावंसं नाही वाटत, म्हणून मी गरम करून घेतले पाणी, कारण जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे। जर हिवाळ्यात पाणी पिलं नाही ना तर डिहायड्रेशन पण होईल, म्हणून म्हटलं थंड पाणी जात नाही ना, तर आपण गरम करून घेऊया, म्हणून आता गरम करून घेतलेलं पाणी मी। तर आज इव्हिनिंगला ना मस्त प्लॅनिंग केला एक, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तसं तुम्ही माझ्या थंबनेलवरून समजलंच असणार की काय प्लॅनिंग आहे। मी तर फारच एक्सायटेड आहे। तर पाणी वगैरे पिलं, त्यानंतर थोडी रीडिंग वगैरे केली, आणि हिवाळ्यात कसं फार क्रेविंग्स होतात, म्हणजे खूप काय खावंसं वाटतं। तर मला भूक लागलेली, तर मी म्हटलं चला आता हे याचे दाणे आहेत ना, तर ते खाऊया, डाळिंबाचे दाणे। तर मी हे सोलून ठेवलेले, कारण मला सोलायला ना खूप कंटाळा येतो, म्हणून मग ऑलरेडी सोलून ठेवलेले, आणि जेव्हा खायचं मन होतं ना मग तेव्हा खाता येतात, आणि दिवसातून एक तरी फ्रूट्स खायलाच हवं। तर मी आता डाळिंब खाते, मला फार आवडतं, फार आवडतं। बट ते सोलून ठेवलेलं असलं ना तेव्हाच, जर सोललेलं नसलं ना फार कंटाळा येतो सोलून खायचं म्हटलं तर। बट ठीक आहे, बट आता मला कामात आलं ही गोष्ट, की मी ऑलरेडी सोलून ठेवलेले, आणि आता मला भूक लागले तर मी डिरेक्टली घेऊ शकले। तर चला तुम्ही पण खायला। आणि आज ना मला माझे केस फारच आवडत आहेत, तर धुतले ना फार भारी दिसतात। ज्या दिवशी मी माझे केस धुते ना मला फार आवडतात, खूप छान पण दिसतात। तर आता मी रीडिंग करायला घेतलं बुक्स, आणि पप्पांनी ना खूप सारे बिस्किट्स पण आणलेले, म्हणजे मी कधी बिस्किट्स नाही खात। ॲक्च्युली मी एकदा एक्सरसाइज वगैरे सगळं करते ना, म्हणून मग थोडं मैदा वगैरे कमी केलं आहे। बट आज माझं फेवरेट बिस्किट आणलं पप्पांनी, म्हणून म्हटलं चला एक दिवस खाल्लं तर काहीही होत नाही। तर आणि हिवाळ्यात कसं काही ना काही, म्हणजे असं नवीन असं काय खावंसं वाटतं, मला तर फारच असं वाटतं। तुम्हाला पण वाटतं का? तर माझं बिस्किट वगैरे खाऊन झालं, त्यासोबत रीडिंग पण केली। तर चला आता माझे हेअर कोम करून घेते। सकाळपासून बिलकुल पण हेअर कोम केले नव्हते, तर आज ना मी माझ्या केसांना सिम्पल कोकोनट ऑइल लावलेलं, मस्त गरम करून घेतलं होतं थोडं, आणि त्यांनीच मसाज केलेली। आणि कोकोनट ऑइल ना मला तर एकदम बेस्ट वाटतं। आणि जे पण मला सांगतात ना की तू काय करते, हेअर्सला काय यूज करते, सध्या तरी जेव्हापासून हिवाळा चालू झाला आहे ना, तर मी काही करत नाही। जेव्हा पण आपलं केस धुवायचे असेल ना, तर कोकोनट ऑइल लावते, 1 तास अगोदर लावून ठेवते, व्यवस्थित मसाज वगैरे करते, आणि मग नंतर वॉश करून घेते। आणि जास्त गरम पाणी नाही घेत, थोडं असं कोमट पाणी असतं ना
तसं धुवून घेते पटकन. हो, थंडी वाजते ती वेगळी गोष्ट आहे, बट केसांना डिरेक्टली गरम पाणी पण मी यूज नाही करत. बस इतकंच करते. हिवाळ्यात आता इतकंच करणार, कारण की दुसरं लावायची बिलकुल पण इच्छा होत नाही. जर दुसरं दही वगैरे ॲप्लाय केली ना केसांना तर डोकं वगैरे दुखायची शक्यता आहे. म्हणून मग मी ते सध्या तरी टाळतेच आहे, कारण एवढ्या हिवाळ्यात मला आजारी पडायची बिलकुल पण इच्छा नाही आहे. कारण तुम्हाला माझा आवाज असा नाही का वाटतच असणार ना, असं थंडी वाजते वगैरे, म्हणजे असा आवाज निघतो आहे माझा, कारण इतकी थंडी आहे ना. आणि आता मी केस वगैरे कोंब केले ना, तर खाली केस पडले, तर आता फटाफट झाडून घेते. आणि हिवाळ्यात ना काही ना काय वाटतं, अरे हिवाळ्यात जास्तच माझे केस गळत आहेत वगैरे असं वाटतं. बट हिवाळ्यात कसं क्लायमेट चेंज होतं, म्हणून हे म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे की तुमचे केस गळणारच, म्हणून इतकं टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. ते क्लायमेट चेंजमुळे होत असतं. तर माझं झाडून वगैरे झालं आणि थोडेफार भांडी होते चहाचे वगैरे सकाळचे आणि जेवणाचे, तर ते घासून घेते पटपट. माझी भांडी घासायची पण बिलकुल पण इच्छा होत नाही, कारण इतकं थंड पाणी असतं ना, काय सांगू तुम्हाला, एक टास्कच असतो भांडी घासायचं, म्हणजे एक टास्क असतो जो की असं एकदम मन कठीण करून, म्हणजे असं हे करून तयार करून भांडी घासावी लागतात, कारण बिलकुल पण इच्छा होत नाही. हिवाळ्यात तर मला म्हणजे भांडी घासायचं असं टेन्शनच येतं. बट ठीक आहे, काय करावंच लागतं, काही ऑप्शन नाही आहे दुसरा. आणि थोडे होते ना भांडे म्हणून पटपट झाले माझे. बट खूप थंड पाणी असतं. आता माझी काय सांगू आता तुम्हाला, घ्या समजून तुम्ही. तर आता फटाफट किचन क्लीन करून घेते, कारण किचन जर क्लीन नसेल ना मला बिलकुल पण आवडत नाही, म्हणून नेहमी मला किचन क्लीनच हवं. तर व्यवस्थित आता क्लीन करून घेते. डन, माझं काम झालं. तर माझं आवरून वगैरे झालं. त्यानंतर मी चहा ठेवून दिला, कारण इतकी थंडी भरली होती ना, आणि पप्पा पण बोललेच गरम गरम मस्त आलं टाकून चहा कर. तर आता मी सगळ्यांना चहा ठेवला आणि साईडला दूध पण तापून झालं आहे, बंद करून देते मी. आणि आता चहा पण सगळ्यांना देते, कारण सगळ्यांना फार इच्छा आहे चहा प्यायची, कारण थंडीच इतकी वाजते ना. तर चहा तर माझा फेवरेट आहे. तुमचा पण चहा फेवरेट असणार तर मला नक्कीच सांगा कोणाकोणाचा चहा फेवरेट आहे. आणि हिवाळ्यात तर लागतो म्हणजे लागतोच. तर चहा वगैरे पिऊन झाला, तर आता मी धूप लावून देते. आणि ही धूपदाणी मी ऑनलाईन मागवलेली, तुम्हाला मी सांगितलंच होतं लास्ट व्लॉगमध्ये. मला तर फारच आवडली आहे, इतकी क्यूट आहे ना. मला वुडनच्या वस्तू आहेत ना फार म्हणजे फार आवडतात. तर जेव्हापासून आणली ना तेव्हापासून मी रोज धूप लावून देते. इव्हिनिंगला, मॉर्निंगला पण लावते, इव्हिनिंगला पण लावते, म्हणजे असं काय नाही. मॉर्निंगला पप्पांनी लावलेली म्हणून ते शूट नाही करता आलं, तर आता इव्हिनिंगला मी लावून देते मस्त. आणि घरात इतकं छान धूपचा स्मेल येतो ना, असं एकदम फ्रेश वाटतं, पीसफुल वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स एकदम वाटतात. तर भारी वाटतं एकदम. आणि ना मला असं धूप लावायला फार आवडतं, थोडं ॲस्थेटिक स्पिरिच्युअल असल्या गोष्टी फार आवडतात मला. किती क्यूट दिसतंय. तर आवरून वगैरे झालं. त्यानंतर ना पप्पांनी चूल पेटवून दिली, कारण की मला बिलकुल पण येत नाही पेटवता. आणि मम्मी ना इथे शेजारीच गेली होती मावशींकडे, काहीतरी काम होतं. तर इथे चालू आहे मस्त चुलीवरचं चिकन. आज मस्त याचा बेत आहे. तर बघू शकता किती धूर झालं आहे, आणि मी पातीला ॲडजस्ट करायचं बघते. तर झाला आहे व्यवस्थित ॲडजस्ट. आता व्यवस्थित पेटलं की धूर पण इतका निघणार नाही. तो धूर ना डोळ्यात गेला ना फार पाणी येतं, असं रडूच येतं डिरेक्टली. बट ठीक आहे, चुलीजवळ बसलं तर या गोष्टी होणारच. आणि सवय नसल्यामुळे ना फार डोळ्यात पाणी येतं धूरमुळे. बट ठीक आहे. तर पप्पा मला सांगतायत म्हणजे मला जमते, बट पप्पांची स्टाईल कशी वेगळी आहे भाजी करायची, मम्मीची वेगळी, माझी वेगळी. तर पप्पा सांगताय असं असं कर. तर आता मी पप्पांचे इन्स्ट्रक्शन्स ऐकते आणि तसं करते. तर आता तेल वगैरे घालून घेतलं, अगोदर फोडणी देऊन नेणार, शिजवून नेणार चिकन. आणि मग बाकी मम्मी बघूया मी करते की मम्मी करते भाजी. तोपर्यंत शिजत तर टाकून देते, तो मम्मी येईपर्यंत शिजेल तरी. तर मला बाकीचं सामान लागत होतं, चमचा आणि ते, तर मी घेऊन आली. आणि बघू शकता किती धूर झाला आहे, व्यवस्थित पेटलीच नाही आहे चूल. तर थोडे पुढे लाकूड करून देते, नेहमी लक्ष द्यावं लागतं. तर आणि ना एकदम पातीला तापलं आहे. तर आता मी काय काय जिरे मोहरी जे पण लागतं ना ते सगळं टाकून घेते. तर अगोदर चिकनला शिजवून घेणार आणि मग त्याला नंतर फोडणी वगैरे देणार, तसं तुम्हाला दाखवेलच.
मला तर चुलीवरचं जेवण म्हटलं की तोंडाला पाणीच येतं आणि चुलीवरचं चिकन म्हटलं तर वा, काहीतरी गोष्ट वेगळीच असते. आता मी जिरे मोहरी टाकून घेतली, हळद टाकणार आणि मग चिकन शिजत घालणार. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी येतंय. बघूया कशी जमते. तशी चांगलीच जमेल, कारण चुलीवरचं चिकन म्हटलं तर काहीतरी वेगळीच टेस्ट असते आणि आपली गॅसवर करतो ना त्याची वेगळी असते मस्त. तर आता मी तर फारच एक्सायटेड आहे आणि खाण्यासाठी तर फारच जास्त. आणि ना चुलीजवळ बिलकुल पण थंडी वाजत नाही आहे, कारण ते लाकडं पेटत आहेत ना, तर मस्त असं गरम गरम वाटतंय. तर पप्पांनी धुवून आणली भाजी आणि टाकली त्यांच्या हातानेच. आणि आता मी व्यवस्थित चाळून वगैरे देते आणि पाणी घालणार आणि झाकून देणार. मग आपली भाजी शिजून जाईल. असं किती इझी वाटतं ना बोलायला, बट करायला तितकीच मेहनत लागते. तर भाजी मस्त शिजायला टाकून दिली आहे. आता बघू, वेट करू आता किती वेळा शिजते. मला तर काही समजत नाही किती वेळ लागेल, बट तरी वेट करणार. मी मस्त चुलीजवळच बसणार, कारण फारच मस्त गरमी वाटते आणि फार एक्सायटेड आहे मी. असं मला सांगू नाही शकत आहे मी टेस्ट घ्यायला, म्हणजे कांट वेट. बट ठीक आहे. तर तुम्हाला आता भाजी मी उघडवून दाखवते. मस्त उकळी फुटली आहे आणि जिऱ्याची फोडणी दिली ना, तर मस्त स्मेल येतोय. आता मला माहिती नाही किती वेळ शिजायला लागेल, बट तसं पप्पा सांगतीलच किती वेळ लागेल किंवा झाली की नाही. आणि क्लायमेट पण असं झालं आहे ना, एकदम थंड क्लायमेट झालं आहे, कारण बघू शकता एकदम रात्र व्हायला लागली आहे. असं चांगलं दिसतं आहे, बट थंडगार असं वाटतं एकदम क्लायमेट. तर इथे पप्पांनी मला आहे ना कच्चं खोबरं भाजायला सांगितलं, तर ते आता मी सांचेत धरून भाजून घेते. तर हे कच्चं खोबरं कशासाठी माहिती आहे का? जो कच्चा मसाला करणार ना, कांदा खोबरं भाजून त्यामध्ये लसूण आलं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते घालायचं. तर हा मसाला ना घरगुती मसाला म्हणजे करून टाकतात आणि त्याने ना फारच छान टेस्ट येते. तर इथे मागे पप्पा ना तो मसाला खलबत्त्यामध्ये कुटतायत आणि जेव्हा तो मसाला भाजीत टाकणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्याची स्मेल पण ना खूप छान येते आणि भाजीला काहीतरी वेगळीच टेस्ट येते. तर त्याचीच पप्पा आता तयारी करून ठेवत आहेत आणि साईड बाय साईड आपली भाजी पण व्यवस्थित शिजते आणि चूल पण व्यवस्थित पेटली आहे. तुम्ही बघू शकतात, जेव्हापासून म्हणजे असं व्यवस्थित पेटायला लागली ना, तर एकदा पण असं फुकावं लागलं किंवा म्हणजे असं काही करावं नाही लागलं, तर तेव्हापासून मस्त पेटते आणि मी मस्त असं एन्जॉय पण करते. तर भाजी शिजली. आता मम्मी टाकणारी भाजी मी टाकणार होते, बट शूट करायला जमलं नसतं, म्हणून म्हटलं मम्मीला की तू टाक, कारण की मग आता रात्र पण झाली आहे ना, तर टॉर्च लावून मी शूट करते. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर ॲडजस्ट करून घ्या. तर मम्मीने आता तेल घातलं आहे. हा तो मसाला आहे, आलं खोबरं कांदा घातलेला मस्त. आता तो फ्राय करायचा आपल्या तेलामध्ये. कांदा भाजून घेतला होता. कांदा खोबरं पप्पांनी कुटून घेतलं. दाखव इकडे माझ्याकडे. तर इथे मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. आता त्यामध्ये आपला जो घरी केलेला मसाला असतो ना, काळा मसाला, लाल तिखट, हळदी, ते सगळं घालून घेणार. टाक ना. हा टाक. थोडीच टाकली होती मी आता.
हां, जास्त तिखट पण नको ग. बघ तुझ्या अंदाजे, तुला तर तिखट लागतं. आणि जो काळा मसाला कुटून घेतलेला आणि त्याची फारच भारी स्मेल येते बा. आणि तो मेन इन्ग्रेडियंट आहे भाजीचा, ते खूप सुंदर लागते त्याने भाजी. खूप म्हणजे खूप जास्त. नका भाजी डायरेक्ट करा ना, असं काही काढायचं नाही. कारण हां, ते की ना मी सांगते. आज मस्त टेस्ट येईल चुलीवरचं. देऊ का? मस्त तरी आली बघ आता. अजून येईल उकळल्यावर मस्त. वा, चंदमामा कुठे गेला? का इकडे. तर इथे मम्मी भाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी ना कणिक असतं, ते आता कसलं असतं मला माहिती नाही. मी नेक्स्ट टाइम जेव्हा अजून कशात यूज होईल ना तेव्हा विचारून घेईल मम्मीला की काय काय असतं कणिकमध्ये. तर तेच आता मम्मी गरम पाण्यात घालून मस्त मिक्स करून भाजीत टाकणार, म्हणजे थोडा घट्टपणा येतो भाजीला. बरोबर येईल. मस्त उकळी फुटली आहे. आजची भाजी भारी लागणार एकदम चटकदार. यो, आता मस्त उकळेल. बस एवढी रशी तर भरपूर आहे आपल्याला. कोणता? आता उकळी फुटू दे, मस्त उकळू दे. वा, भाजी मस्त उकळते. त्यामध्ये आता कोथिंबीर घालूया. तर भाजी आता मस्त उकळली आहे, त्यात कोथिंबीर पण घातली आहे आणि किती छान मस्त दिसते. जेवढी दिसायला भारी आहे ना तेवढी टेस्टने पण छान असणार आहे, कारण स्मेल पण तिचा खूप छान येतो आहे. तर मी तर माझ्या तोंडाला पाणी येते, कधी खाणार मी असं झालं आहे. तर चुलीवरचं जेवण अगदी भारी असतं. आणि असं चिकन मटण असं काही असलं ना चुलीवरचं, मग तर काहीतरी बापरे एन्जॉय, एकदम पार्टी झाली आज तर एकदम आमची. तर आता भाजी पण व्यवस्थित झाली आहे, व्यवस्थित उकळली पण आणि घट्टपणा पण व्यवस्थित आला आहे. आणि मी बघून पण घेतली मम्मीने कशी केली आहे आता, म्हणजे मला माहिती आहे की कशी करतात. तर इथे मम्मी अजून लाकूड लावून देते, कारण भात पण याच्यावरच ठेवायचा आहे. तर भात आणि भाजी याच्यावरच करून घेणार. आणि चपाती मम्मी बोलली की घरात करून घेते मी, गॅसवर भेटेल ना. तर इथे मम्मी मस्त लाकडं पण लावून देते आता. आणि गरम गरम वाटतंय चुली शेजारी, म्हणून म्हटलं मम्मीला पूर्ण लावून दे, मी थोड्या वेळ बसते चुलीजवळच. तर भाजी वगैरे उकळून झाली, मी मध्ये गॅसवर ठेवून आली परत ती. आता भात ठेवून दिलाय, भात पण आता ऑलमोस्ट झालाच आहे. तर आता मस्त गरम गरम जेवायला घेणार. तर चला सगळ्यांनी या जेवायला, मला तर फारच तोंडाला पाणी येते. तर आता मी मस्त एन्जॉय करते. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या ब्लॉगमधला तुम्हाला कोणती गोष्ट आवडली ते पण नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तुमचे कॉमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल. तर भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. लव्ह यू ऑल.